नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वर्षभरासाठी साठवणीची धना पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत। धना पावडरला रंग येण्यासाठी आणि सुवासिक होण्यासाठी आज आपण यामध्ये 2 खास पदार्थ वापरणार आहोत। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी इंदोरी धना घेतलेला आहे। हा 1 किलो आहे। इंदोरी धना घ्यायचा आहे कारण त्याला रंग छान असतो, वास छान येतो। आणि हा दुसरा म्हटलं की जम्मू शेरी म्हणतात। याचा रंग फिकट असतो आणि याला वास हा जास्तीचा नसतो, एकदम जून झाल्यासारखं दिसतं। तर त्यासाठी आपल्याला हा इंदोरी धना घ्यायचा आहे। आता तुमच्याकडे वाळवण्याची सोय नसेल तर तुम्ही याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। इथे मी 1 तासासाठी हे ऊन देऊन घेतलेलं आहे आणि छान असा धना कुरकुरीत झालेला आहे। आता धना पावडरला रंग येण्यासाठी आणि सुगंध येण्यासाठी इथे मी 2 पदार्थ घेतलेले आहे। तर इथे मी हळद घेतलेली आहे। ही सेलमची हळद घेतलेली आहे, 20 ग्रॅम घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे तेजपत्ता घेतलेला आहे 20 ग्रॅम। पण घेताना खूप जून घ्यायचा नाही, असा हिरवागार घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल, वासही छान येईल आणि रंगही छान येईल। आता याला जे देठ आहे ते देठ आपल्याला काढून टाकायचे आहे। या पद्धतीने असे काढून टाकायचे आहे। आणि जर ओलसर जरी वाटत असला तर थोडंसं ऊन देऊन घ्यायचं आहे, म्हणजे धना पावडर आपली अजिबात खराब होत नाही। तर धना पावडर आपण घरीच बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। आता तुम्ही जर डंकातून दळून आणत असाल तर डंकामध्ये ज्यावेळेस दळायची त्यावेळेस आधी हळद दळलेली असावी, म्हणजे रंग छान येईल। आणि मिरची पावडर किंवा मसाला कुटलेला असेल, दळलेला असेल, त्यावर अजिबात दळू नका। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला धणे घालून घ्यायचे आहेत। आता धणे घातले की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा हळद पावडर आणि काही तमालपत्र घालायचे आहे। असे छोटे छोटे तुकडे करून घालायचे आहे या पद्धतीने। आणि लगेचच झाकण लावून आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे। आता धना पावडर मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी दळल्या गेलेली आहे। आता इथे घेतलेली आहे मी मोठी परात आणि आपल्याला चाळणी घ्यायची आहे। सोजीची चाळणी घ्या, पीठ चाळायची घ्या, पण शक्यतो अशी बारीक घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला चाळून घ्यायचे आहे। अशी या पद्धतीने चाळून घेतली की वरती जो चोथा राहील तो पुन्हा धन्यामध्ये घालायचा आणि बारीक करून घ्यायचा आहे। बघा, छान अशी धना पावडर तयार झालेली आहे। आता हा जो चोथा आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचा आहे। अशा पद्धतीने आपण सगळी धना पावडर बारीक करून घेऊ। तर सगळे धने मी मिक्सरला बारीक फिरवून घेतले आणि चाळून घेतलेले आहे। आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करायचं म्हणजे सगळं हे एकजीव होईल। आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पुन्हा ही धना पावडर घालून घ्यायची, म्हणजे रंग एकसारखा येईल आणि चवसुद्धा छान येईल। आता आपल्याला चाळून घ्यायची गरज नाही, आता आपल्याला फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तरी ते आपण दुसऱ्यांदा सुद्धा मिक्सरमध्ये ही धना पावडर फिरवून घेतलेली आहे। कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि वाससुद्धा छान दरवळतोय। करायला खूप सोपी आहे। मिक्सर जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर तुम्हाला डंकात जायची गरज नाही, घरीच तुम्ही अशी धना पावडर तयार करू शकता। दुकानपेक्षाही छान अशी धना पावडर आपली घरच्या घरी तयार होते। आता ही धना पावडर तुम्ही काचेची बरणी घ्या किंवा प्लॅस्टिकची बरणी घ्या, स्वच्छ कोरडी करा, वाळवून घ्या आणि त्यामध्ये ही धना पावडर भरून ठेवा आणि त्यावरती एक हिंगाचा खडा ठेवा। अजिबात तुमची वर्ष काय 2 वर्षसुद्धा ही धना पावडर खराब होणार नाही, याची मी 100% गॅरंटी देते। याआधी सुद्धा मी ह्याच पद्धतीने धना पावडर बनवलेली आहे। ती सुद्धा माझी धना पावडर अजून सुद्धा छान आहे, वास आहे आणि जाळी सुद्धा लागलेली नाही।
तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही वर्षभर टिकणारी साठवणीची धना पावडर जरूर करून बघा. आणि तुम्हाला ही माझी धना पावडरची आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.